या राज्याची मुख्यमंत्री महिला आहे आणि अशा राज्यामध्ये महिलेवर अत्याचार होतो ही फार मोठी गोष्ट आहे। आता ही गोष्ट निदर्शनास आली म्हणून ठीक आहे, परंतु अशा कितीतरी घटना घडतात आणि त्या लपवल्या जातात आणि घटना झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या आईवडिलांना सांगितलं जातं कॉम्प्रोमाइज करो। अतिशय घाणेरडी अशी व्यवस्था शहरामध्ये घडलेली आहे। खरं पाहिलं तर ते राज्य आजच्या तारखेला शांत मला वाटतं घोषित करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मी शासनाकडे मागणी करतो। आणि आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आला, खरोखरच अशी व्यक्ती ठेवली पाहिजे आणि अन्यायाविरोधात लढले पाहिजे। डॉक्टर म्हणूनच नाही, अन्य कुठल्याही कामांना आपण आता शिक्षा देऊया, की आता संकल्प करूया। डॉक्टरांनी हा निषेध मोर्चा कॅन्डल मोर्चा काढला, आपण डॉक्टरांना आपण हे आव्हान करतो की आता आपण नारी शक्ती जागृत करून आपण दुर्गेचं रूप धारण करूया आणि त्या नराधामाला तिथे शिक्षा देऊया। त्याला म्हणा पास झाला तर पुढे झालं। ही लोकशाहीचा अतिरेक झालेला आहे, संविधानाची सुद्धा पायमळी झालेली आहे। तर आता आम्हाला परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली जी भगिनी होती ती सुरक्षित होती, तशी भगिनी सुरक्षित करण्यासाठी आम्हाला आता रस्त्यावरती उतरायला, किती कॅन्डल मार्च काढायचे, किती मोर्चा काढायचे, किती आंदोलन करायचे। म्हणजे ह्या सरकारला, ममता सरकारला जी बाई आहे ती भगिनी असून सुद्धा एका भगिनीचं दुःख तिला कळत नाही, अशा भगिनीला सुद्धा सत्तेवर आणण्यात